पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची रथोत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात काढण्यात आली। चंद्रग्रहणामुळे मिरवणुकीची सांगता सायंकाळी 5 वाजता करण्यात आली। नुलू पुन्नम अर्थात नारळी पौर्णिमे दिवशी पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची रथमिरवणूक काढण्याची परंपरा आहे। या निमित्तानं पद्मशाली समाज बांधवांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून येतं। नारळी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच मार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती। पहाटे श्री गणेश पूजा, श्री चंडी याग, नवग्रह पूजन, रुद्राभिषेक, महापूजा विधी भक्तिमय वातावरणात पार पडला। यानंतर मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीस सुवर्ण अलंकारानं सजवण्यात आलं। या निमित्तानं पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी समाज बांधवांची गर्दी होती। मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या। दरम्यान उत्सव मूर्तींची विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर उत्सव मूर्ती रथावर ठेवण्यात आली। पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता रथाची विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर रथ मिरवणूक मार्गस्थ झाली। याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, सुरेश पलमारी, चंद्रकांत गुडेवार, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, सिद्धराम जिंदम, बलराज बोल्ली, अशोक इंदापुरे, नगरसेविका कुमुद अंकाराम, श्रीकांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल यांची प्रमुख उपस्थिती होती। यंदाच्या मिरवणुकीत 21 मंडळांचा सहभाग असल्याचं पद्मशाली समाजाचे अध्यक्ष महेश कोठे यांनी सांगितलं। या वर्षी सुद्धा अतिशय त्याच पद्धतीने कुठलंही गालबोट लागणार नाही आणि इतर समाजाला किंवा सोलापुराला एक मार्कंडेय रथोत्सवाच्या बाबतीतलं चांगला मेसेज पूर्ण समाजाला जाईल अशा दृष्टिकोनात आमच्या समाज बांधव वागतील। यावर्षी आम्ही कमी लोकांना सांगितलं होतं। गेल्या वर्षी 45 मंडळ होते, आज 22 मंडळालाच आम्ही परमिशन द्यायला सांगितली आणि कारण वेळ कमी असल्यामुळे प्रत्येकाला मग आग्रह असतं की आमचा खेळ प्रत्येक चौकात बघावा, त्यामुळे याच मंडळ आम्ही कमी करायला सांगितलेली होती। त्याप्रमाणे यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग आणि विडी उद्योगाच्या अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना मार्कंडेय चरणी केल्याचं म्हटलं। मार्कंडेय मंदिरात पूजा होऊन आता रथाच्या या ठिकाणी शुभारंभ झाला आहे मिरवणुकीचा। दरवर्षीप्रमाणे आम्ही दर्शन घ्यायला येत असतो। मी ऋषींच्या चरणी हीच प्रार्थना केली की पूर्व भाग जो आमचा सोलापूरचा आहे, कष्ट करणारे आमचे सगळे कामगार आहेत, त्यांच्या जे काही मनोकामना असतील, आशा असतील, आकांक्षा असतील, इच्छा असतील, त्या सगळ्या पूर्ण कर, त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे। जे काही संकट बिडी आणि यंत्रमाग कामगारांवर असतील ते लवकरात लवकर दूर कर, अशीच प्रार्थना मी ऋषींच्या चरणी केली। मार्कंडेय रथ ओढण्याचा मान गेल्या अनेक वर्षांपासून अंकाराम परिवाराकडे बैल जोड्यांच्या साह्यानं रथ पुढे नेला जातो। अंकाराम परिवारातील सर्व सदस्य रथ निघाल्यापासून मंदिरात पोहोचेपर्यंत रथासोबत राहून मार्कंडेय चरणी सेवा अर्पण करत असल्याचं नगरसेविका कुमुद अंकाराम यांनी सांगितलं। हा सर्व सण आम्ही पद्मशाली समाज फार मोठ्या ह्याच्याने मानतो, कारण का हा पूर्वीपार आमच्या समाज म्हणजे आमच्या कुलदेवताचाच हा सण आहे आणि याचा मान आमच्या अंकारामच्या घराण्याला 50 वर्षापासून आहे। ही जे बैलजोडी बघतो ती प्रत्येक वर्षी आमची बैलजोडी असते आणि सर्व ह्याच्यावर जी सेवा करणारी मुलं असतात। आमच्या घरातले लहान मुलांना 5 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षापर्यंत सगळे घरातले जेंट्स लोक या रथावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात। इव्हन आपण बाकीचे अध्यक्ष म्हणा, आपण कार्यक्रम झाला की बाकी सरकतो, पण आमच्या घरातली मुलं सगळे शेवटपर्यंत रथाला व्यवस्थित मंदिरपर्यंत पोहोचवतात। ही जबाबदारी आमच्या घराण्यावर आहे, हा मला स्वाभिमान आहे आणि अभिमान वाटतो। दरम्यान मिरवणुकीत विवेकानंद शक्ती प्रयोग मंडळानं चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। श्री दत्तात्रय शक्ती लेझिम संघानं दमदार असे लेझिमचे डाव सादर केले। विविध डान्स ग्रुपनं तेलुगू, हिंदी आणि मराठी चित्रपटातील गाण्यांवर नृत्याचा कलाविष्कार सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। Yeah.
मिरवणुकीत आरकाल परिवारानं हातमागावर वस्त्र विणून हे वस्त्र मार्कंडेय महामुनींना अर्पण केलं. शिवलिंग आरकाल आणि सत्यम्मा आरकाल यांनी ही सेवा बजावली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेक मंडळांनी मार्कंडेय मूर्तींना आकर्षक सजावट केलेली होती. जेएम संघटनेनं केलेली हत्तीची सजावट मिरवणुकीचं लक्ष वेधून घेत होती. दत्तनगर परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी समाज बांधवांची मोठी गर्दी दिसून आली. मार्कंडेय रथाच्या दर्शनासाठी ही मोठ्या संख्येनं गर्दी होती. या निमित्तानं पद्मशाली समाज बांधवांमध्ये उत्साहाचं आणि हर्षोल्लासाचं वातावरण दिसून येत आहे. दरम्यान प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं मिरवणूक मार्गावर प्रसादाचं वाटप करण्यात आलं. सोमवारी चंद्रग्रहण होतं, त्यामुळे मार्कंडेय रथोत्सव मिरवणुकीची सांगता सायंकाळी 5 वाजता करण्यात आली. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.